तर चला आज आपण असा अंड्याचा रस्सा बनवणार आहे। एकदम साध्या आणि एकदम सोप्या आणि एकदम झटपट होणारी अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि ह्याच सोबत आपण घेणार आहोत बाजरीची भाकरी, भात आणि तोंडी कांदा। तर ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे। तर चला आता आपण ह्या रेसिपीची सुरुवात करूया। तर हे पहा मी 8 ते 10 अंडे आणलेले आहेत। तर आता आपण ही अंडी जी आहे त्या आपण शिजवायला घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं। तर आता आपण ही अंडी आहेत ह्या पाण्यामध्ये अलगदपणे सोडून घेतलेली आहेत। तर चला आता ही अंडी जोपर्यंत शिजतात तोपर्यंत आपण एकदम झटपटीने मसाला तयार करायचा आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरायचं जेणेकरून अंडी लवकर शिजतील। तर चला आता आपण ताट झाकून ठेवलेला आहे। आता आपण ही अंडी शिजूपर्यंत आपला मसाला तयार करूया। तर चला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून। त्यामध्ये 3 ते 4 अद्रकचे छोटे छोटे तुकडे आणि आता आपण घेणार आहे 8 ते 10 लसूण पाकळ्या। घाई गडबडीत जर पाहुणे आले तर ही पद्धत एकदम सोपी आहे। आणि एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा। आता आपण घेणार आहे एकदम थोडीशी कोथिंबीर। आणि आता आपल्याला थोडंसं कमी साहित्यामध्ये रेसिपी बनवायची आहे। तर एक छोटा चमचा मी त्यामध्ये तीळ घेतलेला आहे। आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया। तर हे पहा अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो। तर आता आपण अंडी बघूया कशी शिजल्यात। तर अंडी जी आहेत ते एकदम मसाला तयार होईपर्यंत अंडी शिजून तयार झालेली आहेत। तर आता आपण एका भांड्यामध्ये अंडी काढून घेणार आहोत। तर चला तेच कढईमध्ये आता आपण कढई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तेल घेतलेलं आहे आवडीनुसार कमी जास्त। एक छोटा चमचा जिरे आणि आता आपण त्यामध्ये घेणार आहोत जे आपण पेस्ट केलेला आहे ते मसाला घेणार आहोत। साहित्य आपण जास्त नाही वापरणार, कमी साहित्यामध्येच आपण हे बनवणार आहोत। पण भाजी एकदम टेस्टी होते जर ह्या पद्धतीने कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण जी आहे जी पेस्ट करून जर भाजी बनवली तर झटपट पण होते, कमी वेळ। आणि आपल्याला जर काही गडबडीत करायची असेल तर ह्या पद्धतीने करू शकता। मसाला तयार छान झालेला आहे। तर एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि आता आपण घेणार आहे धनिया पावडर आणि मसाला जे तुम्हाला कोणता असेल आवडीचा ते घेऊ शकता। आणि आता आपण घेणार आहे गावरान काळं तिखट, ते सुद्धा आवडीनुसार घेऊ शकता। तर आता आपण हे सगळं साहित्य आहे ते ह्या तेलामध्येच तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। तर पहा आणि आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे। थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यामध्ये त्याचाच पाण्याचा वापर केलेला आहे। तर चला आता आपण साधं पाणी घेणार आहोत। ते सुद्धा किती रस्सा पाहिजे, किती माणसं जेवायची आहे ह्या अंदाजाने सुद्धा आपण घेऊ शकतो। तर चला मग मी 1.5 तांब्या पाणी वापरलेला आहे मध्यम आकाराचा। चला आता त्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस जे आपल्याला दुकानामध्ये मिळतो ते घेतलेला आहे। आणि आता एक छोटा चमचा शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक केलेला। खोबऱ्याचा किस तेलामध्ये नाही तळायचा कारण त्याची चव जाते, त्यामुळे मी वरून वापरलेला आहे। चला अजून थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण हे मसाला जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर आता आपण मीठ घेणार आहे। मीठ माझ्या चवीनुसार घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। तर आता ह्या रश्श्याला उकळी फुटूपर्यंत कारण आपण साहित्य सगळं वापरलेलं आहे आता आपण अंडी सोलून घेणार आहोत। त्यासाठी त्या अंड्यामध्ये आधी थोडंसं गार पाणी घेणार आहोत। तर अंडी जे आहेत ते एकदम मस्त असे शिजलेले आहेत एकदम लवकर। मिठाचा वापर केल्यानंतर अंडही चवीला लागतं आणि शिजण्यात सुद्धा वेळ जास्त जात नाही। तर चला आता आपण हे अंड सोलून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण सगळी अंडी सोलून घेणार आहोत। तर हे पण आणि आता आपण रश्श्याला बघूया। तर रस्सा सुद्धा उकळी फुटलेली आहे। तर चला अलगदपणाने आपण त्याला थोडीशी 2-3 बाजूने चीर मारून घेणार आहे जेणेकरून रस्सा जे आहे या अंड्यामध्ये उतरला पाहिजे किंवा अंड्याची चव ह्या रश्श्यामध्ये उतरली पाहिजे, त्यामुळे कधीही चीर मारून घ्यायची अंड्याला। चला आता आपण ह्या रश्श्यामध्ये अंडी जे आहेत ते सोडून घेणार आहोत। आणि आता फक्त आपण मसालाही छान भाजलेला आहे आणि उकळीही पण छान फुटलेली होते। तर आता थोडा वेळ आपण हे रस्सा आहे ते शिजवून घेणार आहे। त्यात मी थोडीशी चेक करून बघणार आहे, मस्त झालेला आहे।
तर पहा उकळीसुद्धा छान फुटलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे कारण आपली अंडा कढी एकदम झटपट साधी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये अंड, थोडीशी तरी आणि आता आपण घेणार आहे रस्सा, त्यासोबत भात, बाजरीची भाकरी आणि तोंडी कांदा. एकदम साधी सोपी आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर काही गडबड असेल किंवा कोण पाहुणा आला असेल तर अशा पद्धतीने बनवल्यानंतर लवकर होते, कमी वेळ लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही काही गडबड असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने ही अंडा कढी बनवा, खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.